वायफाय गेला पण बायको कनेक्टेड आहे. काय गंमत झाली आहे बघा. एकेकाळी घरात विभाग म्हणजे स्वयंपाकघर, बेडरूम, देवघर आणि कधीकधी पोरांचा अभ्यासाचं घर. पण आता काळ बदललाय. प्रत्येक घरात एक नवा विभाग उघडलाय, IT सपोर्ट बायको. नाव मोठं, काम अजून मोठं. आता वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून नवऱ्याची लाईफ, ऑफिस आणि घर असं 2 भागात राहिलेलं नाही, सगळं एकत्र झालंय. सकाळी उठल्याबरोबर लॅपटॉप सुरू, एका हातात चहा, दुसऱ्या हात माऊस आणि कानाला लटकलेलं हेडफोनचं वायर. आणि मध्येच एक गूढ वाक्य, अगं वायफाय का चालत नाहीये? तेव्हा बायकोचं मनगट फिरतं. आधी ती किचनची मिनिस्टर होती, आता ती घरगुती इंटरनेटची होम मिनिस्टर झालेली आहे. भाजी चिरत असताना, पोळ्या लाटत असताना किंवा मुलाचं होमवर्क तपासत असताना अचानक तिला IT सपोर्टमध्ये बदलावं लागतं. माझा मेल जात नाहीये, नवरा ओरडतो. राउटर रिस्टार्ट करून बघा ना, बायको थंडपणे उत्तर देते. जणू तिने मायक्रोसॉफ्टचा कोर्स केलाय. 5 मिनिटांनी पुन्हा आवाज, अगं अजूनही चालत नाही. मग मोबाईल डेटा ऑन करून बघा, ती सहज सुचवते. हे सगळं ऐकून घरातलं मूल विचारतं, आई तुला खूप सगळं कसं माहीत असतं? आई स्मित हास्य करते, पण आतून तिला वाटतं, मुला तुझ्या वडिलांच्या चुका सुधारायला मला PhD मिळाली पाहिजे. कधी कधी तर मी पाहिलंय, नवऱ्याच्या ऑफिसच्या IT सपोर्ट टीमपेक्षा बायकोचं सोल्युशन जास्त झटपट असतं. कारण ऑफिसचा IT सपोर्ट म्हणतो प्लीज रेज अ तिकीट, आणि बायको म्हणते उठून राउटरकडे जा. नवऱ्यांना एक गूढ गोष्ट कधीच कळत नाही. वायफाय चालत नाहीयेत म्हणजे फक्त इंटरनेट बंद नाही, तर बायकोचं किचनमधलं कामही हळू झालंय. कारण तिचा रेसिपीचा YouTube थांबलेला असतो किंवा तिच्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल अडकलेला असतो. आणि हे IT सपोर्टचं काम बायको विनामूल्य करते. वरून नवरा बोलतो, तुला तर हे सगळं पटकन जमतं. हो जमतं, कारण लग्नानंतर 10 वर्ष तीच घरातली सर्व्हर, नेटवर्क, फायरवॉल आणि व्हायरस स्कॅनर आहे. कधी कधी तर मी बघतो, नवरा काम करताना मीटिंगमध्ये असतो आणि बायको मागून हळूच येऊन लॅन केबल व्यवस्थित लावते आणि नवऱ्याला ते कळतही नाही. हे झालं घरगुती मिशन इम्पॉसिबल. पण एक गोष्ट खरी, IT सपोर्ट बायको म्हणजे घरातली सर्वात स्थिर कनेक्शन. वायफाय जाईल, नेटवर्क जाईल, पण तिचा धीर आणि तत्परता कधीच जात नाही. आता तुम्ही विचाराल, हे सगळं ठीक आहे, पण तिला पगार मिळतो का? मिळतो, फक्त पैशात नाही. तो मिळतो कौतुकाच्या स्वरूपात, कधी कधी. आणि जास्त करून, अगं अजून एकदा राउटर पाहून देशील का, या वाक्यात लपून. आणि हे फक्त वर्क फ्रॉम होम पुरतं मर्यादित नाही. सुट्टीच्या दिवशी पण जर नेटफ्लिक्स अडकला, YouTube बफरिंगला लागला, तर नवऱ्याच्या डोक्यात पहिला विचार येतो, बायकोला विचारतो. कंपनीच्या तंत्रज्ञापेक्षा घरचा तंत्रज्ञ जलद उत्तर देतो आणि त्यासाठी लॉग इन, पासवर्डची गरज नसते. फक्त 2 डोळ्यांचा कटाक्ष पुरतो. शेवटी तंत्रज्ञान कितीही आधुनिक झालं तरी घरातील IT सपोर्ट बायको हा विभाग बंद होणार नाही. कारण नवऱ्याच्या आयुष्यात 2 गोष्टी कायम आहेत, वायफायची गरज आणि बायकोची गरज. आणि हो, तुमच्या घरातला IT सपोर्ट कोण आहे ते कमेंटमध्ये लिहा. आणि असं अजून ऐकायला हवं असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. काय लिंक कुठे आहे विचारता? अरे तुमचं वायफाय चालू आहे का? आधी बघा. भेटू पुढच्या विषयासाठी. तोपर्यंत नमस्कार.